पाहणार आहोत. पुन्हा देवाचं वचन आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि ते आपल्यासाठी किती अद्भुत आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि ते आपल्याला काय सांगतं. आपण मागच्या वेळेस योहान 17:17 हा शेवटचा रेफरन्स पाहिला होता. आता आपण सुरुवात करूयात की प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 32वे वचन वाचूया. प्रेषित 20:32. आता मी तुम्हास प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. पुन्हा एकदा हे वचन मी वाचते. शब्दाशब्दांवरती लक्ष द्या. काय म्हणतं ते वचन आपल्याला की आता मी तुम्हास प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. खूप सुंदर वचन आहे की ह्या ठिकाणामध्ये तो म्हणत आहे. इफिस इथली मंडळी आहे, त्यांचा जो वडील वर्ग होता त्यांच्याशी संत पाऊल बोलत आहे त्या ठिकाणामध्ये. आणि तो खूप सुंदर त्यांना म्हणतो की तो त्यांना कोणाच्या स्वाधीन करत आहे, कोणाकडे सोपवत आहे, तर प्रभूकडं आणि त्याच्या कृपेच्या वचनाकडं. आपलं सुद्धा स्वतःचं आपण समर्पण प्रभूला केलं पाहिजे आणि त्याच्या कृपेच्या वचनाला सुद्धा आपण स्वतःचं समर्पण करणं गरजेचं आहे. प्रभूला आपण समर्पण करत असतो ही कॉमन गोष्ट आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ही गोष्ट की आपलं स्वतःचं प्रभूला आपण समर्पण करत असतो, आपल्या कुटुंबियांचं समर्पण करतो. पण त्याच्या कृपेच्या वचनाला देखील आपण समर्पण करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस प्रभूला आपण समर्पण करतो त्याचा अर्थ हा आहे की इथून पुढे मी माझ्यासाठी जगत नाही तर मी प्रभूसाठी जगावं. मी माझी इच्छा माझ्या जीवनातून पूर्णत्वास न नेता प्रभूच्या इच्छेप्रमाणे जगावं. याच असा अर्थ होतो प्रभूला समर्पण करण्याचा. तीच गोष्ट आहे की त्याचं जे वचन आहे ते कृपेचं वचन आहे. त्याच्या दया आणि कृपेमुळे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्या वचनाला सुद्धा आपण दररोजच्या दिवशी स्वतःचं समर्पण करणं गरजेचं आहे. खूप विसर पडलेला असा हा पॉइंट आहे. अनेक लोकांना हा पॉइंट माहितीच नसतो की बहुना लक्षातच नसतो. दररोजच्या दिवशी त्याच्या वचनाला सुद्धा आपल्याला स्वतःचं समर्पण करायचं आहे प्रियांनो. त्याचं कृपेचं जे वचन आहे ते आपलं उन्नती करेल, ते आपलं शुद्धीकरण करेल. देवाची जी उत्तम परिपूर्ण ग्रहणीय इच्छा आहे ती आपल्याला प्रगट करेल. ते वचन आपल्यासाठी अन्न आहे, ते आपल्यासाठी पाणी आहे. आणि म्हणून आत्मिक मनुष्याला ज्या पण गोष्टींची गरज आहे, आत्मिक मनुष्याचं अन्न देवाचं वचन आहे, आत्मिक मनुष्याचं पाणी देवाचं वचन आहे, आत्मिक मनुष्याला प्राप्त होणारी निराळ्या प्रकारची जी वस्त्र आहेत ती देवाच्या वचनातून प्राप्त होतात. आत्मिक मनुष्याचं शुद्धीकरण आहे, वचनरूपी जलस्नानाने शुद्ध होणं आहे, त्याचं आंघोळ करणं आहे ज्याला आपण म्हणू. शुद्धीकरण त्याचं जे आहे ते सुद्धा देवाच्या वचनाद्वारे होतं. देवाचं वचन इतकं अद्भुत आहे, इतकं मनोरम आहे, इतकं गौरवी आहे, इतकं सामर्थ्यशाली आहे की जगिक जो आपला दैहिक मनुष्य आहे याच्या प्रत्येक गरजा भागवण्यासाठी आपल्याकडं वेगवेगळे सोर्सेस आहेत. जर भूक लागली तर आपण अन्न खातो, जर तहान लागली तर आपण पाणी पितो किंवा काहीतरी पातळ द्रव पदार्थ ज्यूस वगैरे असेल तसं पित असतो. आपल्याला आंघोळ करायचं असेल तर पाणी असतं, पाण्यानेच करावी लागते. पाणी सोडता कशाने आंघोळ करू शकत नाही. फरक फक्त एवढा असतो, कोणी थंड पाणी वापरतो, कोणी कोमट, कोणी गरम पाणी वापरतो. त्याच्यात पण व्हेरिएशन्स असतात टेम्परेचरचे प्रत्येक माणसाचे आपापल्या चॉईसनुसार. जर वस्त्र घालायचे असेल तर जैविकरित्या सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची
वेगवेगळ्या पात्रतेची, वेगवेगळ्या किमतींची, वेगवेगळ्या परिस्थितीनुसारची आणि वेगवेगळे ओकेजन्स असतात, समारंभ असतात, त्यानुसारची वस्त्र घालत असतो. घरात घालायची वस्त्र वेगळी असतात, बाहेर जाताना घालायची वस्त्र वेगळी असतात. एखाद्या समारंभाच्या ठिकाणी जायचं असेल तर अधिक चांगली उत्कृष्ट वस्त्र असतात. जर स्वतःच लग्न वगैरे कार्य असेल तर अजून सगळ्यात बेस्ट असतात. एखाद्या कुठे दुःखद काही घटना घडली असेल, तिथे जायचं असेल तर आपण व्यवस्थित सोबर चांगली जरा वस्त्र घालून जातो. तिथं असे एकदम झगमगाटाचे पोशाख घालून जात नाही. वेगवेगळ्या प्रकारची सूतं असतात. पण आत्मिक मनुष्यासाठी सुद्धा या सर्व गोष्टी जितक्या व्हरायटीज आहेत, त्या सगळ्या व्हरायटीज अन्नाच्या असू द्या, वस्त्राच्या असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या असू द्या, कुठल्याही व्हरायटीज असू द्या, त्या आत्मिक मनुष्यासाठीच्या सर्व काही भागवल्या जातात देवाच्या वचनानुसार. म्हणजे देवाचं जे वचन आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती व्हेरिएशन्स आहे हे समजून घ्या. समजा मला जर म्हटलं तर माझ्या आवडीचे कॉटनचे वस्त्र असतात, मला कॉटन जास्त घालायला आवडतं, नाहीतर मग कधीतरी सिल्क, एकदम प्युअर सिल्क. कोणी लोक असतात त्यांना प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते. कोणाला कुठल्या प्रकारचे घालायला आवडतात, कोणाला कुठल्या प्रकारचे घालायला आवडतात. प्रत्येकाची आपली चॉईस असते. आपल्याला आपल्या आवडीच्या प्रकारच्या वस्त्रांमध्ये कम्फर्टेबल वाटत असतं, सोयीचं वाटत असतं, सोयीस्कर वाटत असतं. तसं देवाचं वचन सुद्धा आपल्या प्रत्येकाचं जे एकमेव असं देवाने घडवलेलं व्यक्तिमत्व आहे, त्या आपल्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी ते वेगवेगळा अर्थ घेऊन येतं. आपल्या प्रत्येक अशा व्यक्तिमत्वासाठी प्रत्येकाला जशी गरज आहे तसं अन्न ते देतं. कोणाला व्हेज आवडत असतं, कोणाला नॉन व्हेज आवडतं, कोणाला ही भाजी नाही आवडत, कोणाला ती जास्त आवडती. जगिकरित्या पाहिलं तर आत्मिक मनुष्याची सुद्धा आपली जी गरज आहे, आपली आत्मिक भूक किती आहे त्याच्यानुसार ते अन्न आपल्याला पुरवण्यात येतं. जसं जगिक गोष्टींमध्ये व्हरायटीज आहे आणि आपण आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीच्या गोष्टी प्राप्त करून घेऊन स्वतःला आनंद प्राप्त करून घेत असतो, तशाच प्रकाराने देवाचं जे वचन आहे ते प्रत्येक मनुष्याला त्याचं जे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे त्याच्यानुसार ते त्याला तयार करत असतं आणि ते त्याच्या मनाला आनंद देत असतं. प्रत्येकाच्या गरजेनुसार ते त्याला आत्मिक अन्न देत असतं. कधी कधी बघा अशी गोष्ट होती की कोणीतरी 2 तास पूर्ण वचन वाचत बसलेलं असतं, पण त्यांना त्याच्यातल्या एकही शब्दाचा अर्थ सरते शेवटी कळत नाही. पण कधी कधी आपण फक्त घाई गडबडीत का व्हायना एकच वचन वाचून जातो कधीतरी, पण त्या वचनातला एकच शब्द तो संपूर्ण दिवसभर आपल्याशी बोलत राहतो, आपल्या जीवनात काहीतरी कार्य करत राहतो, काहीतरी प्रगटीकरण देत राहतो. कारण जशी गरज आहे तसा आपल्याला पुरवठा झालेला आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. समजा एखाद्या लग्नाच्या मेजवानीच्या ठिकाणी आपण गेलो, तिथं वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्न तयार करण्यात आलेली आहे. समजा मला स्वीट्स खायला आवडत असेल तर मी कदाचित जेवणार नाही, जेवण पण टाळेल आणि मला ते स्वीट इतकं आवडलंय तर मी बाकी काहीच नाही, फक्त स्वीट्सच खात बसेल. पण सरते शेवटी त्याला कुठेतरी मर्यादा येईल. तर मी अख्ख्या लग्नाच्या वराडासाठी बनवलेलं स्वीट एकटा एक व्यक्ती कुणीच खाऊ शकत नाही, ते किती पण आवडीचं असू द्या आणि तो व्यक्ती किती पण जगाच्या दृष्टीने खारदार म्हणणारा असू द्या, अख्ख्या वराडाचं अन्न कोणी एक व्यक्ती खाऊ शकत नाही. खाल्लं तर समजायचं अशुद्ध शक्तीने पछाडलेला व्यक्ती, बरोबर ना? शक्यच नाहीये ते. तसं आपण देवाचं वचन जे आहे ते एक साथ सर्व ग्रहण करू शकत नाही प्रियांनो. जे लग्नासाठी बोलावलेले आपण सर्वजण जगभरातली त्याची मंडळी आहे ना, तेवढ्या सगळ्या आमंत्रितांची गरज आणि त्यांची भूक भागवली जाईल एवढं ते अन्न शिजवून तयार ठेवलेलं आहे. म्हणून एकच व्यक्ती ते सर्व अन्न एक साथ खाऊ शकत नाही. देवाच्या वचनाचं 100% जे प्रभूकडून प्राप्त झालेलं आहे असं एकदम 100% असं संपूर्ण प्रगटीकरण जगामधल्या कुठल्याच एका व्यक्तीला पूर्णपणे कधीच होऊ शकत नाही. कारण आपला प्रभू इतका महान आहे
की त्याने प्रत्येकासाठी राखून ठेवलेला आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळेस त्याला बोलता यायला लागलं, थोडी समज आली, त्यावेळेस पासून जरी देवाचं वचन सांगितलं, तो व्यक्ती 120-150 वर्षाचा होऊन मृत्यू झाला समजा त्या व्यक्तीचा, आणि संपूर्ण आयुष्यभर दररोज जरी त्या व्यक्तीने देवाच्या वचनाचा प्रसार केला, तरीही देवाच्या वचनाचा जो सागर आहे त्याच्यातलं कदाचित फक्त एखादा वाटीभर किंवा बादलीभरच पाणी त्याला मिळालेलं आहे. ही गोष्ट समजून घ्या, इतकं अद्भुत देवाचं वचन आहे. जितके बोलावलेले आहे त्या प्रत्येकासाठी मेजवानी त्याच्यात तयार करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच कुठला एकच व्यक्ती ते संपूर्ण अन्न ग्रहण कधीच करू शकत नाही. आपण काय करत असतो, आपल्याशी ज्यावेळेस देवाचं वचन बोलतो, आपल्या आवडीचे अन्न पदार्थ, जी आवडीची वचनं असतात ती जास्त, जे आवडीचे गोष्टी असतात ते जास्त खातो आपण. जे नावडतं असेल, आई वडील सगळे घरातले रागवले तर थोडंसं आपलं टोचून टोचून खायचं, कसं तरी रागवतील म्हणून. तसं आपण करतो. आपल्याला आवडीची वचनं असतील ते जास्त घ्यायचे. एखादं शुद्धीकरणाचं वचन नाही आवडलं, कमी प्रमाणात घ्यायचं. परंतु आपला आत्मिक मनुष्य जर सुदृढ असावा, त्याचं आरोग्य उत्तम असं असावं, तर जगिक मनुष्याला कसं उत्तम आरोग्य राखण्यासाठी एका बॅलन्स डाएटची गरज असते. हे सत्य आहे. जर मला स्वीट्स आवडतात, मी उठसूट नुसते स्वीट्स खात बसले तर मला डायबिटीज होईल, माझं वेट वाढेल, काय काय होईल सगळे प्रकार. मला कोणी समजा एखाद्या व्यक्तीला तिखट जास्त आवडत असेल, ते नुसतं तिखट सारख्या सगळ्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत नुसत्या खूप मिरच्या आणि तिखटच खात बसलं, त्यांना अल्सर आणि अशा अनेक प्रकारचे रोग आजार होते. आपण एकाच प्रकारचं अन्न खाऊ शकत नाही. ज्यांना नॉनव्हेज पण आवडतं समजा, ते नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत दररोज नुसतंच नॉनव्हेज खात बसले तर त्यांना पण उष्णतेचा, अपचनाचे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जरूर होतील. एखाद्या व्यक्तीला फक्त डाळ भातच आवडतो, एखादीच भाजी आवडती, मी नुसती तेवढीच भाजी आणि डाळ भात खात बसले तर माझं रक्त वाढणार नाही. मला काही दिवसांनी, कालांतराने मी सर्व प्रकारचं अन्न सेवन न केल्यामुळं अशक्तपणा येईल, काहीतरी डिफिशियन्सी होतील, कुठले तरी विटॅमिन्स कमी होतील. आणि म्हणून एक सुदृढ असा व्यक्ती तोच असतो ज्याचं अन्न हे सर्वसमावेशक असतं. सर्व प्रकारचं अन्न योग्य प्रमाणात तो सेवन करत असतो. कॅल्शियम, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, विटॅमिन्स. आणि जर आपण ते योग्य प्रमाणात सेवन केले तो व्यक्ती सुदृढ होतो, त्याला मोठं असं दीर्घ असं आयुष्य प्राप्त होतं आणि अनेक रोग आजारांपासून तो व्यक्ती दूर राखला जातो. तीच गोष्ट आत्मिक अन्नाची, देवाच्या वचनाची आहे प्रियांनो. जर आपला आत्मिक मनुष्य आपल्याला सुदृढ ठेवायचा आहे, त्याला उत्तम आरोग्यामध्ये ठेवायचं आहे, तर आपण देवाच्या वचनातून प्रभू आपल्याला ज्या दिवशी जे अन्न वाढत आहे ताटात ते सर्व खाणं गरजेचं आहे. फक्त माझ्या आवडीच्या गोष्टी निवडून मी फक्त खात राहिले तर माझा आत्मिक मनुष्य आहे तो कुठेतरी काहीतरी समस्येमध्ये येईल, कुठल्या तरी गोष्टींची कमतरता होईल, कुठल्या तरी गोष्टी जास्त होतील, फॅट्स वगैरे कदाचित वाढल्यावरती मनुष्य स्थूल होतो, आरोग्य त्याचं खराब होतं. काहीतरी त्याचा आत्मिक जीवन जे आहे, आत्मिक मनुष्य आहे, त्याच्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड होईल. म्हणून दररोजच्या दिवशी आपल्याला परमेश्वराचं जे वचनाचं अन्न आहे ते खायचं आहे, परंतु ते सर्व समावेशक आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व मला ग्रहण करणं गरजेचं आहे. सद्बोध असू द्या, नीती शिक्षण असू द्या, सुधारणूक असू द्या, प्रत्येक गोष्ट मला स्वीकारायची आहे. तीच गोष्ट सर्व बाबतीमध्ये आहे. पाणी आहे वचनाचं, पाणी सुद्धा एक सायंटिफिक मेजर आहे. जो आपला शारीरिक मनुष्य, आपण तेवढं पाणी प्यायलाच पाहिजे. जर कमी पाणी प्यायलं तर वेगवेगळ्या प्रकारचे नंतर व्याधी होऊ शकतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. त्यांना त्रास होतो कमी पाणी पिणाऱ्या लोकांना. किंवा काही लोक आहे काहीच नाही, जेवण नाही, काहीच नाही, नुसतं पाणीच पित राहिले,
तरी देखील त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तसं ते पाणी सुद्धा आहे देवाच्या वचनाचं. ते योग्य प्रमाणात माझ्या जीवनामध्ये त्याचा इंटेक असणं, ते स्वीकारणं, ते घेणं हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून दररोजच्या दिवशी मला स्वतःला परमेश्वराला तर समर्पित करायचंच आहे, पण त्याच्या वचनाला देखील दररोजच्या दिवशी माझं समर्पण करायचं आहे. याचा अर्थ दररोजच्या दिवशी देवाचं वचन मला काहीतरी चांगली गोष्ट शिकवेल, माझ्या जीवनातली कुठली तरी नको असणारी गोष्ट काढेल, कुठलं तरी प्रगटीकरण ते मला देईल, कुठलं तरी नीतिशिक्षण ते मला देईल, कुठली तरी माझी वागणूक ते बदलेल, कुठले तरी माझे विचार ते बदलेल, मला कुठलं तरी सामर्थ्य प्राप्त होईल देवाच्या वचनापासूनचं, मला शांती प्राप्त होईल. असं दररोजच्या दिवसात ते माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने कार्य करणं गरजेचं आहे. याकरता मला दररोजच्या दिवशी माझ्या कृपेच्या वचनाच्या कडं सुद्धा माझ्या स्वतःचं समर्पण करणं गरजेचं आहे. तो म्हणतो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. त्याचं वचन जे आहे ते आपली आत्मिक वाढ करेल. आताच पाहिलं आपण आत्मिक वाढीबद्दलच्या गोष्टी. फक्त वाढच महत्वाची नाही, सुदृढ वाढ असणं गरजेचं आहे. अंजिराचं निष्फळ झाड जे आहे त्याची वाढ तर चांगली झाली होती, एकदम डेरेदार फुललेलं होतं, ते हिरवी पानं सुद्धा होती, पण ते सुदृढ नव्हतं, म्हणून ते फळ देऊ शकलं नाही आणि ते शापित झालं. योग्य अशी वाढ होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगतं देवाचं वचन, व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. पवित्र केलेले, देवाचे वेगळे केलेले, त्याच्याबरोबर जाण्यासाठी स्वतःची तयारी करत असणारे असे जे देवाचे लोक आहे, त्या सर्वांबरोबर आपल्याला वतन प्राप्त व्हावं ही क्षमता, ही कुवत आपल्यामध्ये देवाचं वचन आणत असतं प्रियांनो. जर त्याच्या निवडलेल्या पवित्र केलेल्या लोकांमध्ये आपल्याला वाटा पाहिजे, तर आपण दररोजच्या दिवशी आपल्या स्वतःचं त्या वचनाला समर्पण करणं गरजेचं आहे. खूप अद्भुत असं देवाचं वचन आहे. स्तोत्रसंहिता 19:8. आपण पुढचा पॉइंट पाहूया. एकाच पॉइंट वरती बोलायला गेलं तर थांबता येणार नाही, एवढं देव सांगत असतो, पण ठीक आहे, आपल्याला बाकीचे पॉइंट्स पण कव्हर करायचे. 19:8 स्तोत्रसंहिता 19:8. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. 7वं वचन पण वाचूयात आपण, 7 आणि 8 दोन्ही वाचूया. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. खूप छोटेसे वचन आहेत हे, सिंपल छोटे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. जर हळू वाचलं तर त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः येतं, पण तरी सुद्धा याच्यामध्ये फार मोठे असे अर्थ सामावलेले आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे असं देवाचं वचन सांगतं प्रियांनो. त्याचं जे परिपूर्ण नियमशास्त्र आहे त्याचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे, तरच काय होईल बरं, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. पुनरुज्जीवन म्हणजे रिवाइव्ह करणं, रिवायवल, संजीवित करणं, परत जीवन देणं. एक मृतपणा आहे, एक मरगळ आहे, ही दूर करून जीवन देणं. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस असे प्रसंग येत असतात. आपण कितीही प्रभूमध्ये वाटचाल करत असलो तरी कधीतरी आहे, सैतान आहे, आपल्याला कधी निराश करतो, कधी हताश करतो, कधी दुःखी करतो, कधी हर्ट होतं आपल्याला कुठल्या तरी गोष्टींचं.
आणि सैतान तर टपलाय प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला दोष दाखवण्यासाठी. परंतु देवाचं जे परिपूर्ण नियमशास्त्र आहे ते आपल्याला संजीवित करतं असं देवाचं वचन सांगतं. ते संपूर्णपणे संपूर्ण स्वरूपात स्वीकारणं गरजेचं आहे. परिपूर्ण फक्त परमेश्वर आहे आणि देवाचं वचन सुद्धा परमेश्वर आहे आणि म्हणून त्याचं संपूर्ण जे वचन आहे संपूर्ण स्वरूपात स्वीकारलेलं ते वचन सुद्धा परिपूर्ण आहे. त्याचं नियमशास्त्र परिपूर्ण आहे असं देवाचं वचन सांगतं. त्याच्यामध्ये कुठलाही कॉन्ट्रोवर्सीला काय म्हणतात, कॉन्ट्रडिक्शन्स नाहीये, विरोधाभास नाहीये कुठल्याही प्रकारचे. एक कन्फ्युजन सैतान नेहमी क्रिएट करत असतो किंवा जे कल्टचे लोक असतात आपल्याला माहिती आहे कोणते, जे कुठल्या तरी थोड्या गोष्टी घेऊन त्याच्यानुसार काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात, चुकीचं शिक्षण घेणारे, ते देवाचं वचनच घेऊन येतात प्रियांनो, पण ते अर्धवट स्वरूपामधलं असतं. त्याचं नियमशास्त्र जे परिपूर्ण स्वरूपातलं आहे ते घेत नाहीत. काही लोक आहेत ते देव जो पिता वेगळा, देव जो पुत्र वेगळा, देव जो पवित्र आत्मा वेगळा आणि म्हणून त्यांचं प्रत्येकाचं शिक्षण कार्य सगळं वेगळं अशा पद्धतीने लोकांपुढे सादर करतात. अर्थात देवाने स्वतःला मनुष्यापुढे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये स्वतःला प्रगट केलेलं आहे. त्याचं जे कार्य आहे, त्याचं जे प्रगट होण्याचं स्वरूप आहे त्यानुसार आपण त्याला देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा अशा नावाने संबोधित करतो. पण त्याचा अर्थ आपल्याला 3 देव आहेत असा कधीही होत नाही. देव एकच आहे, एकच परमेश्वर आहे आपला. जर तो एकच व्यक्ती स्वतः वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर प्रगट झाला तर काय त्या तिघांच्या वागण्यामध्ये भेद असू शकतो काय? नाही. मी नेहमी तेच उदाहरण देत असते. आपण निरनिराळे नातेसंबंध जगामध्ये निभावत असतो. माझ्या आई वडिलांची एक मी मुलगी आहे, माझ्या पतीची मी पत्नी आहे आणि समजा माझे बहीण भावंड आहे त्यांची मी बहीण आहे. मी एकच व्यक्ती आहे. मी कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी पत्नी आहे. मी प्रत्येकाशी वागताना वेगळ्या पद्धतीने वागेल. बहीण भाऊ असतात, आपण दंगा मस्ती किती करतो, भांडणं पण करतो सगळ्यात जास्त त्यांच्याच बरोबर. सर्व प्रकारच्या आपलं वेगळ्या प्रकारची वागणूक असते आपल्या बहीण भावांबरोबर, कारण आपण सर्व एक लेवलचे असतो, बरोबर ना. आपण तशा पद्धतीने त्यांच्या समोर प्रगट होत असतो. ज्यावेळेस त्यांना पण माझी बहीण किंवा माझा भाऊ असेल, त्यांना ज्यावेळेस माझ्याबद्दल माझे विचार, माझं नाव येतं त्यावेळेस त्यांच्या समोर पण मी त्यांची बहीण म्हणून कशी आहे हेच येतं. ते त्याच दृष्टीने माझ्याकडे पाहतात. ज्यावेळेस मी माझ्या आई वडिलांची मुलगी आहे त्यांच्या समोर ज्यावेळेस आपण प्रगट होतो, आईकडे थोडासा हट्ट करतो, वडिलांकडे शिस्त असती, रिस्पेक्टफुल वागतो आपण त्यांच्या समोर. आई वडिलांसमोर सर्व लेकरं चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रिक्ट आई वडील असेल तर आई वडिलांना जे आवडत नाही आपण बहीण भावांबरोबर करू समजा, पण आई वडील असेल तर लगेच आपलं वेगळी वागणूक होत असते, बरोबर ना. समजा दंगा केलेला आई वडिलांना आवडत नसेल, बहीण भाऊ आपण असू, घरात आई वडील नाही तर विषय संपला, सगळं घर डोक्यावरती, आजूबाजूचे घर पण डोक्यावर घेऊ, एवढा धिंगाणा करू. पण आई वडील जर घरात असेल लगेच आपण एक शिस्तीमध्ये शांत, खूप सोज्वळ असल्यासारखं त्यांच्या समोर वागू, ओरडे करणार नाही, आपण शांत बसू. आई वडिलांना आवडतं त्यांच्या लेकरांनी अभ्यास करावा, त्यांच्या समोर आवडत नसला तरी, मनात नसलं तरी ऍटलीस्ट पुस्तक धरून बसू, मनातून अभ्यास नाही केला तरी, कारण ते आई वडील आहेत. त्यांच्या समोर आपली वागणूक एक वेगळ्या प्रकारची असते. आपले आई वडील सुद्धा असतात, ते अर्थात आई वडील असतात, त्यांना पण आपली सगळी नाटकं कळत असतात. त्यांना सुद्धा आई वडिलांना, समजा एखादे आई वडील आहे ह्यांना एक पेक्षा जास्त लेकरं असतील तर त्यांना हे पण माहिती असतं की कुठल्या लेकरामध्ये काय गुण आहेत, काय दुर्गुण आहेत.
कारण आपण आई वडिलांसमोर त्या रूपामध्ये प्रगट होत असतो. बरोबर ना? एखादा आई वडील आहे, त्यांचा मुलगा त्रासदायक असेल समजा, आणि दुसऱ्यांनी कंप्लेंट केली तर लगेच आपण धोपटून काढतो, कारण आपल्याला माहिती आहे की हा खोडीलच आहे मुलगा. पण समजा आपला मुलगी असेल, समजा मुली चांगल्या असतात, शांत असतात, त्रासदायक नसतात, आणि कोणी जर खोटी तक्रार येऊन केली, अहो तुमच्या मुलीने असं नुकसान केलं, तसं नुकसान केलं, तर आई वडील म्हणतील नाही थांबा, मला आधी बोलू द्या, विचारू द्या, माझी मुलगी अशी करणार नाही. बाहेरचे लोक पण आपल्याबद्दल काय बोलतात, आई वडील विचारपूर्वक रिॲक्शन्स देतात, कारण ते आपल्याला खऱ्या पद्धतीने माहिती असतं त्यांना, कारण त्यांच्या समोर आपलं एक व्यक्तिमत्व आहे. समजा माझ्या पतीची मी पत्नी आहे, पती पत्नीचे नाते संबंध पुन्हा एक वेगळं व्यक्तिमत्व असतं तिथं आपलं, त्यांच्यासोबतचं पती पत्नीचं. भांडणं असतात, सगळं असतं, वादविवाद, प्रीती, सर्व काही असतं त्याच्यामध्ये, आवडी निवडी. प्रत्येकाच्या समोर माझं जरी वेगळं व्यक्तिमत्व असेल, आता चौथं अजून समजा माझे फ्रेंड्स असतील, त्यांच्या बरोबर अजून एक वेगळं व्यक्तिमत्व असतं फ्रेंड्स बरोबर. तर विशेषतः स्कूल कॉलेजचे फ्रेंड्स, आपण जे घरी बहीण भावांबरोबर पण, कारण बहीण भाऊ आई वडिलांना चुगल्या करतील म्हणून पण ज्या गोष्टी करू शकत नसेल, त्यांच्या बरोबर फ्रेंड्स बरोबर सगळा धिंगाणा करत असतो आपण. त्यांच्या समोर एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. याचा अर्थ काय, मी 4 वेगवेगळ्या व्यक्ती आहे का? नाही. तसंच प्रभूचं आहे प्रियांनो. सेम गोष्ट की मनुष्याच्या समोर तो तर सर्वसमर्थ परमेश्वर आहे, तो त्याच्या इतक्या अतिमहान, अतिपवित्र, अतिनीतिमत्वपूर्ण, तेजस्वी स्वरूपात प्रगट होऊ शकत नाही. त्याने मोशेला सांगितलं, जो मला पाहिल तो खचित मृत्यू पावेल, तो जगणार नाही हे सांगितलं होतं देवाने. आणि म्हणून देवाने आधी थोडे त्याचे गुण, थोडं त्याचं प्रदर्शन, काही त्याचे स्वभाव, त्याच्या हस्तकृती, त्याचे चमत्कार लोकांसमोर प्रगट केले. त्याचे विधी जे आहे, त्याचे नियम जे आहे, त्याच्या आज्ञा ज्या आहे ते प्रगट केले. आपण त्याला देवजोपिता म्हणालो. पण त्यानंतर सुद्धा मनुष्य जातीला पापांपासून सुटकेसाठी एक परिपूर्ण अर्पणाची गरज होती. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात थोडं सौम्य अजून स्वरूप धारण केलं त्यांनी. देव जो पिता आहे त्याच्यापेक्षा अजून सौम्य स्वरूप धारण केलं त्यांनी, आणि तो देव जो पुत्र ह्या रूपामध्ये आपल्या समोर प्रगट झाला. अर्थात आपल्या समोर नाही, 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष मानव रूप घेऊन तो पृथ्वीवरती आला. त्याने त्याचं कार्य पूर्ण केलं, परिपूर्ण अर्पण संपूर्ण सृष्टीच्या पापांसाठी. भूतकाळातली पाप, वर्तमान काळातली, भविष्य काळातली सर्व प्रकारच्या पापांपासून त्याने एकाच वेळेस आपल्या सर्वांना एकसाथ क्षमा दिलेली आहे. आपण कोण किती स्वीकारतं त्याच्यावरती प्रत्येकाचं असतं, पण त्याने तर त्याचं कार्य पूर्ण केलं. त्याच्यानंतर प्रेषित 2 आणि त्याच्या पुढे तो अजून सौम्य स्वरूपात मनुष्य जातीच्या समोर प्रगट झाला, देवचं पवित्र आत्म्याच्या रूपाने. आज तो आपल्या ठाई वस्ती करतो. आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे सर्वांना, आपल्या ठाई वस्ती करतो तो. देवाने त्याचं मनुष्यासमोर प्रगट होण्याचं स्वरूप बदललं. मनुष्याबरोबरचे नाते संबंध आहे त्याच्यामध्ये थोडे बहुत फरकाने तो लोकांसमोर प्रगट झाला, मनुष्यांमध्ये प्रगट झाला. याचा अर्थ तो 3 देव आहे असा होत नाही, तो एकच परमेश्वर आहे. त्याचं शुद्ध, परिपूर्ण आणि जे एकमेव रूप आहे ते ज्यावेळेस आपण त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करू, ज्यावेळेस मंडळी संपूर्ण स्वर्गामध्ये त्याचे जे आवडलेले निवडलेले लोक आहेत ते स्वर्गामध्ये उचलले जातील, त्यावेळेस आपल्याला तो खऱ्या स्वरूपात पुन्हा एकदा प्रगट होणार आहे. त्यावेळेस त्याचं जे ऐश्वर आहे, त्याचं जे वैभव आहे, त्याचं जे तेज आहे, त्याचं जे गौरव आहे ते खऱ्या स्वरूपात आपण प्राप्त करू शकू, आपण पाहू शकू. त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. आणि म्हणूनच
ह्या सर्वांमधून मला अजून एक सांगायचं आहे सर्वात महत्त्वाचं, की म्हणूनच जो देव एकच आहे, जो मनुष्यासमोर वेगवेगळ्या रूपात प्रगट झाला, त्याचं वचन सुद्धा एक आणि परिपूर्ण आहे. म्हणून देव जो पिता जे बोलला तेच देव जो पुत्र सांगत आहे, तेच देव जो पवित्र आत्मा सुद्धा आपल्याला सांगतो. त्यांनी जसं देव जो पिता ह्या रूपामध्ये वेगळ्या स्वरूपात तो लोकांसमोर प्रगट झाला, त्यावेळेस त्याचे वचन सांगण्याची जी पद्धत आहे ती पण वेगळी आहे. मग देव जो पुत्र ह्या स्वरूपात तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये प्रगट झाला, त्यावेळेस त्याची तेच वचन त्याच आज्ञा सांगण्याची पद्धत वेगळी आहे. त्यानंतर तो आता देव जो पवित्र आत्मा या रूपात प्रगट झालेला आहे, तेच जिवंत परिपूर्ण वचन आज सांगण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. परंतु वचन तेच आहे, नियमशास्त्र तेच आहे, तेच परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. म्हणून जुना करार, नवीन करार, आजकालच्या काळात होत असलेल्या जे प्रगटीकरण आहे, आपले सर्व जे देवाचे सेवक आहे, जे देवाच्या खऱ्या आत्म्याद्वारे चालवले जातात, त्यांच्याद्वारे येणारी प्रगटीकरण आहे, या सगळ्या गोष्टी एकच आहे, ह्याच्यामध्ये फरक नाही. समजत आहे ही गोष्ट? जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मला स्वीट्स खायला आवडतात, मी माझ्या बहीण भावांबरोबर त्यांची बहीण या रूपात असेल तरी पण मला स्वीट्स खायलाच आवडणार का? त्यांच्यासमोर मला कारलं खायला आवडेल? नाही, मला स्वीट्स खायला आवडतं, माझी चॉईस तीच राहणार. माझे फ्रेंड्स आहेत समजा, त्यांच्यासोबत मी राहत आहे, पण मला जर स्वीट्स खायला आवडतं तर माझी चॉईस तीच राहणार का? माझे फ्रेंड्स आहे म्हणून त्यांच्यासमोर फक्त चिंचा, बोरं आणि अशा आंबटच गोष्टी खायच्या असं नाही, माझी चॉईस सेमच राहणार. माझे आई वडील आहेत समजा, मी त्यांची मुलगी आहे, ह्या रूपात त्यांच्या समोर आहे, तर माझी चॉईस चेंज नाही होणार, माझी चॉईस परत तीच राहणार, स्वीट खाणं. का आई वडील आहे ते तिखट खा म्हणून शिकवतात म्हणून त्यांच्या समोर नुसत्या मिरच्या खात बसेल मी? नाही, माझी चॉईस सेम राहणार, मला स्वीट्सच खायला आवडणार. माझ्या पती बरोबर जरी मी असले, त्यांना कदाचित स्वीट आवडत नसेल, त्यांना नमकीन आवडत असेल समजा खायला, प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस, पण माझी चॉईस सेमच राहणार स्वीट खाण्याची. ही गोष्ट समजून घ्या. मी दुसऱ्यांसमोर वागण्याची, माझ्या स्वतःला प्रगट करण्याची पद्धत जरी बदलत राहिले तरी माझी निवड जी आहे, माझं एक आतलं जे व्यक्तिमत्व असतं ना, ते कधीच बदलणार नाही, ते सेम राहणार. आणि देवाचं व्यक्तिमत्व जे आहे ते देवाचं वचन आहे, म्हणून ते कधीही बदलत नाही. आपले जसे चॉईस आहेत, निवड असतात, मला ही गोष्ट आवडते, मला ही आवडत नाही, ही गोष्ट खूप जास्त आवडते, ही गोष्ट अजिबातच आवडत नाही, अशा प्रत्येक व्यक्तीचे चॉईस असतात. आणि ते आपण कुठल्याही नातेसंबंधात असलो तरीही ते बदलत नाही, कारण ते माझं एक आतलं, एक ओरिजिनल असं व्यक्तिमत्व आहे. देवाचं वचन तसंच आहे प्रियांनो, हे देवाचं ओरिजिनल जे व्यक्तिमत्व आहे ते देवाचं वचन आहे. म्हणून तो कुठल्या काळात प्रगट झाला, कुठल्या स्वरूपात लोकांसमोर प्रगट झाला, तरीही त्याचे विचार आणि त्याची चॉईस जे आहे, त्याच्या आज्ञा ज्या आहे, त्याच्या मनुष्यापासूनच्या अपेक्षा ह्या बदलत नाहीत, त्या सेमच राहतात. म्हणून देवाचं संपूर्ण जे वचन आहे ते परिपूर्ण आहे, ते सेम आहे, त्याच्यामध्ये फरक नाही. जे देव जो पित्याने सांगितलं तेच देव जो पुत्राने सांगितलं, आणि आजच्या दिवशी तीच गोष्ट देव जो पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे. आणि ज्यावेळेस आपण अनंतकालिक जीवनामध्ये स्वर्ग राज्यात त्याच्या सोबत असणार आहे, त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी परमनंट साठी करायच्या आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये फरक आणि तफावत नाही. देव जो पित्याने ज्या गोष्टी सांगितल्या ते येशू ख्रिस्ताने कॅन्सल केल्या नाहीत, आणि येशू ख्रिस्ताने पण कॅन्सल केल्या नाहीत, तर पवित्र आत्मा सुद्धा आजच्या काळात त्या कॅन्सल करत नाही. त्याचं ते परिपूर्ण नियमशास्त्र ते आपण जर घेतलं तर ते मनाला संजीवित करतं, आपल्या शरीराला संजीवित करतं. परमेश्वराचे निर्बंध जे आहेत ते विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. देवाचं जे परिपूर्ण वचन आहे, जे भोळे आहेत, भोळे म्हणजे कमी ज्ञान असलेले लोक, कमी चतुरपणा असलेले लोक, त्यांच्यामध्ये समज येण्यासाठी मी आत्मिकरित्याचं बोलत आहे, जगिकरित्याचं नाही. आत्मिकरित्या जे भोळसट आहे
मला कमी ज्ञान आहे, तर मला ते आत्मिकरित्या समंजसपणा प्राप्त व्हावा म्हणून देवाचं जे परिपूर्ण संपूर्ण वचन आहे ते मला स्वीकारणं, त्यानुसार माझी वाटचाल करणं मला गरजेचं आहे. परमेश्वराचे विधी सरळ आहेत बघा, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. एक्सप्लेनेशनची पण गरज नाही, पण जर एक्सप्लेन करायला लागलं तर थांबू शकणार नाही. एवढ्या गोष्टी आहेत त्या छोट्याशा वचनामध्ये. जर मला समंजस व्हायचं आहे, माझ्या नेत्रांना प्रकाश पाहिजे, माझं हृदय मनाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे, माझं हृदय आनंदित झालं पाहिजे, ह्या सर्व जर गोष्टी पाहिजे आहेत, तर देवाचं वचन जे आहे ते परिपूर्ण स्वरूपामध्ये मला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण फक्त देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या 3 गोष्टींबद्दलच बोलतो दरवेळेस, परंतु आणखी एक चौथी गोष्ट पण फार महत्त्वाची आहे, ज्या स्वरूपात देव आपल्या समोर प्रगट झाला ती, आणि ते आहे देवाचं वचन. कारण देवाचं वचन सुद्धा स्वतः देव आहे. जसा देव जो पुत्र आहे तसंच त्याचं वचन, जसा देव जो पिता आहे तसंच त्याचं वचन, जसा देव जो पुत्र आहे तसंच त्याचं वचन, जसा देव जो पवित्र आत्मा आहे तसंच त्याचं वचन. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. हे कुठल्या मनुष्याचे विचार नाही, देवाचं वचन स्वतः सांगतं की शब्द देव होता आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणजे जो आधी देव होता तोच देही झाला आणि त्याने आम्हात वस्ती केली. आधी जो देव होता तो कोण आहे? देव जो पिता आहे. तोच जो देह धारण करून आला आणि मनुष्यामध्ये वस्ती केली म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जो परिपूर्ण आहे, ज्याचा कधीही अंत नाही, जे युगाच्या समाप्ती पर्यंत आपल्या सोबत असणारं वचन आहे, ते पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून देवासारखंच त्याचं वचन सुद्धा परिपूर्ण आहे, कारण ते स्वतः देव आहे. देवाचं व्यक्तिमत्व आणि त्याचं वचन हे आपण वेगळंच करू शकत नाही. देवाचं अंतःकरण जे आहे, देवाचे विचार जे आहेत, ते सर्व त्याने त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्या समोर प्रगट केलेलं आहे. व्यक्तिमत्वाच्या रूपात तर तो प्रगट झालाच, पण त्याचे विचार, त्याचं मन आणि अंतःकरण ह्या मनुष्याला न समजणाऱ्या गोष्टी आहेत, त्या मनुष्या समोर प्रगट करण्यासाठी त्याचं वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला त्याची इच्छा, त्याचं सामर्थ्य आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळत असतात. स्तोत्र 119 आणि 11 पुढचा पॉइंट पाहूया. धन्यवाद. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. खूप सुंदर या ठिकाणात सांगितलेलं आहे. माझ्या खूप आवडीचं वचन आहे 119 111 की आपण देवाच्या विरोधात पाप करू नये. त्याच्यासाठी आपल्याला देवाच्या वचनातूनच सांगितले देवाने की काय करायचे. मी तुझ्या विरोधात पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. देवाच्या विरोधात आपण पाप करू नये. आपल्या जीवनातील पाप दूर व्हावं किंवा पापावरती विजय मिळवावा, आपलं अधिक शुद्धीकरण व्हावं, अधिक पवित्रीकरण व्हावं, अधिक सर्व प्रकारच्या मोह वासना पापांवरती विजय मिळवायला आपण समर्थ व्हावं, ह्याची एक चावी या ठिकाणामध्ये सांगितलेली आहे. महत्वाची गोष्ट की पाप करू नये तर काय करायचंय? देवाचं वचन मनात जपून ठेवायचं. काही लोक प्रार्थना करतात फक्त, देवा आम्ही पाप करू नये, पापात पडू नये, मला सहाय्य कर, मला मदत कर. देवाचं वचन सांगतं त्याचं वचन जे आहे ते मनात जपून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस मला ते पाप करण्याचा मोह होईल, ते पाप करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये उत्पन्न होईल,
त्या प्रत्येक वेळेस ते वचन जे आहे ते मला सामर्थ्य देईल की मी त्या मोहावर विजय मिळवू शकेन. ते वचन जे आहे ते माझ्या जीवनाशी बोलेल, माझ्या अंतःकरणात कार्य करेल, मला जाणीव करून देईल की मी करत आहे ते चूक आहे, देवाच्या विरुद्धचं पाप आहे, आणि मग त्याच्यावरती ओव्हरकम व्हायला, त्याच्यावर विजय मिळवायला ते वचन मला सामर्थ्य देईल प्रियांनो. कारण मनुष्य स्वतः कुठल्या पापांवरती विजय मिळवू शकत नाही, कधीच नाही. काही लोक नाही का म्हणतात मी हळूहळू असं करल, मी तसं करल, ते सगळं फेक असतं. कारण मनुष्य जर स्वतः पापांवरती विजय मिळवत शकला असता तर काय गरज होती प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन त्याचं स्वतःचं अर्पण करायची आणि एवढं मोठ्या सगळ्या गोष्टी घडवायची, काय गरजच नव्हती ना. प्रभू बोलला असता तुम्ही तुमच्या पापांची स्वतः क्षमा प्राप्त करून घ्या, स्वतः पापांवरती विजय मिळवून घ्या, संपला विषय. प्रभू येशू ख्रिस्त जो देही झालेला शब्द आहे तो त्याचसाठी प्रगट झाला की पापाची सर्व कृत्ये नष्ट व्हावीत. आपल्या अंतःकरणात ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्याचा अर्थ हाच आहे की जो देही झालेला शब्द जो देव आहे त्याचा आपण आपल्या अंतःकरणात स्वीकार करतो. जर आपल्या अंतःकरणात आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जागा देतो तर त्याचा अर्थ हा आहे की देवाच्या वचनाला सुद्धा आपण जागा देतो. जर कोणाला वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्त वेगळा आहे आणि देवाचं वचन वेगळं आहे तर कृपा करून योहान 1 वाचा. तुम्ही देवाचं वचन आणि प्रभू येशू ख्रिस्त यांना वेगळं करूच शकत नाही, कोणीच नाही करू शकत. आणि म्हणून आपण जितकं प्रभू येशू ख्रिस्तासाठी करतो ते सगळं वचनासाठी पण करणं गरजेचं आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तसा वचनाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जसं अंतःकरणामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जागा देतो तशी देवाच्या वचनाला पण जागा देणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आणि तोच देव आहे. समजत आहे ही गोष्ट? जर आपण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या समजतो, देवाचं वचन एक वेगळी गोष्ट समजतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अज्ञानामुळे जर आपण वेगळा समजतो, आपण तारणारा म्हणून फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो पण त्याच्या वचनाचा स्वीकार करत नाही, तर काय होतं तुम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्त आहे तो पापांची क्षमा करतो. त्याचं जे बलिदान झालेलं आहे त्याच्याद्वारे संपूर्ण मानवजातीला पापांची क्षमा मिळालेली आहे. पण पापांवर विजय मिळवायचं जे सामर्थ्य आहे ते देवाच्या वचनामध्ये आहे. ही गोष्ट समजून घ्या. आपल्याला पापांची क्षमा मिळते प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे, सर्वांना मिळते, त्याच्यामध्ये वादच नाही. पण त्या पापांवर विजय मिळवून पुन्हा ते आपल्या जीवनात घडू नये, आपण त्याच्यावर विजय मिळवावा याच्यासाठी ते वचन आपल्या जीवनात स्वीकारणं गरजेचं आहे. तर आपण देवाच्या इच्छेच्या विरोधात वागणार नाही. म्हणून वचनाला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान असणं यासाठी गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त पण म्हणतो मी माझ्या स्वतःची नाही माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करावी असं. म्हणजेच काय, प्रभू येशू ख्रिस्ताला वचनाला जागा देतो म्हणजेच पित्याला पण देतो. पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे, आपल्या अंतःकरणात तो आलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याचं पवित्र वचन हे संपूर्ण स्वरूपात आपल्या जीवनात आपल्या अंतःकरणात राज्य करतं, तोच व्यक्ती विजयी ठरतो आत्मिक जीवनामध्ये. आज अनेक लोकांना आत्मिक जीवनामध्ये पराभव स्वीकारावा लागतो. त्याचं कारण हे आहे की वचनाचं हे गुज आणि रहस्य हे सत्य ते समजू शकले नाही. ते देवाला 3 वेगळ्या रूपामध्ये त्याची डिव्हिजन करतात, त्याचं वचन अजून एक वेगळ्या पद्धतीने समजतात, ते कोणाची तरी निवड करतात, कोणाची करत नाही. या सर्व प्रकारांमुळे काय होतं, देवाचं जे परिपूर्णत्व आहे आपण स्वीकारू शकत नाही, त्याचं परिपूर्णत्व स्वीकारू शकत नाही. म्हणून जो टोटल विक्टरी आहे, संपूर्ण विजय आहे, तो आपल्याला मिळू शकत नाही. जर संपूर्ण विजय मिळवायचा आहे, संपूर्ण देवाला स्वीकारा, संपूर्ण प्रभूला स्वीकारा. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आणि देव जो त्याचं वचन, या सर्व गोष्टींना पॅकेज येते, पॅकेज एक साथ. त्याच्यात जर डिव्हिजन केली तर पराभव आहे, तर नुकसान आहे आत्मिकरित्या.
समजत आहे ही गोष्ट? मला माहिती नाही कोणाला किती प्रमाणात समजते, पण मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. देवाचा आत्मा कार्य करू. कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. कलसे 3:16. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो म्हटलं, आणि आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्र गायची आहे, गीतं गायची आहे, आध्यात्मिक गायनं करायची आहे. तरी पण त्याची सुरुवात काय म्हणतो तो? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपुरीने असो. त्याचं जर वचन आहे तर आत्मिकरित्या आपल्या अंतःकरणामध्ये आपण परमेश्वराला गीत गायन स्तोत्रे, त्याची स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करू शकतो. आणखी दुसऱ्या शब्दात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, जर देवाचं वचन आपल्या जीवनात भरपुरीने नाही तर करण्यात आलेली गीत गायन आणि जे पण काय आहे ते देवाच्या पसंतीस पडेल का नाही हा क्वेश्चन मार्क आहे. मी कमेंट्स नाही करत त्याच्याबद्दल काहीच. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आहे, कारण आपल्याला आध्यात्मिक गायन गायची आहे आणि ती पण कृपेच्या प्रेरणेने गायची, असं देवाचं वचन स्पष्ट सांगतं या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी तो सुरुवात करतो की वचन तुम्हामध्ये ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. असं पण नाही म्हटलंय फक्त स्तोत्र संहिता, फक्त मत्तय, मार्क, लूक, योहान दिलेत का त्याने तिथं ऑप्शन्स? फक्त हे फक्त ते. त्याने म्हटलं वचन भरपूर राहो. किती अधिक प्रमाणात राहो? प्रत्येकाला आपले अंतःकरण तपासायचे, आपलं जीवन तपासायचे. वचन किती प्रमाणात भरपुरीने आहे? मी आज पुन्हा तेच सांगेल, देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सर्वांना हेच नम्रतेची विनंती करेल. प्रियांनो, आपलं जीवन जे आहे देवाच्या वचनाच्या भरपुरीने, देवाचं वचन भरपुरीने आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. जर देवाचं वचन नाही तर केलेली कुठलीही गोष्ट त्याला पसंतीस पडेल का नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो न्याय करेल, मी त्याबद्दल बोलत नाही. पण देवाच्या वचनामध्ये एक वचन लिहिलेलं आहे की आम्ही तुझ्या नावात हे केलं, ते केलं, ते केलं, आणि तो म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. आपण त्या दिवशी त्या कॅटेगरीमध्ये जाऊ नये याकरता आत्ताच समय आहे, आत्ताच तयारी करायची आहे. अजूनही दिवस सरले नाहीत प्रियांनो. अजूनही देवाच्या कृपेने आपल्याला अजूनही मोकळीकता आहे, अजूनही वेळ आहे, अजूनही कृपा आहे की आपल्या जीवनात त्याचं वचन अधिक भरपुरीने आपण स्वीकारू शकू. सिस्टर अंजलीचा मुलगा शुभम, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. संडे स्कूलचा आहे आपला, किती लहान आहे तो. अख्खे पूर्ण त्याला फक्त मला फोन करून विचारत असतो, आंटी आता कुठलं पाठांतर करायचं. त्याला जो अध्याय सांगेल अख्खे अध्याय पाठ करतो तो, अख्खे अध्याय. त्याला म्हटलं आता डोंगरावरील प्रवचन मत्तय 5, 6 आणि 7 3 अध्याय पाठ कर. सुट्टीमध्ये ते गावाला गेले, आता इथं बंद, सगळं लॉकडाऊन आहे. त्याचं मत्तय 5 पूर्ण अख्खं पाठ झालेले. जेव्हा चर्च चालू होईल आपलं प्रत्यक्षात, तेव्हा मी चर्चच्या समोर त्याचं जेवढं पाठांतर झालेलं असेल बोलायला सांगेल त्याला. मागच्या वेळेस त्याला सांगितलं होतं, त्यावेळी चर्चच्या समोर अनुवादाच्या, मला अध्याय आठवत नाही, मी अनुवादामधलाच सांगितलं होतं. कुठला सांगितलं? अनुवाद 27 का 28 मी काहीतरी सांगितलं होतं. जे पण असू द्या, अख्खा अध्याय त्यांनी पाठ केला होता. त्या दिवशी मत्तय 5 अख्खं बोलून दाखवलं त्याने. म्हणाला सुट्टी जास्त झाली तर 6 आणि 7 पण पूर्ण करतो. म्हटलं
तुला जसा वेळ मिळेल तसं कर, पण पूर्ण कर अखंड. 5 पासून सुरुवात केली तर 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय संपल तिथं थांबायचं. बोलला करून दाखवतो. प्रभूची स्तुती असो त्या लेकराबद्दल. मला आनंद वाटतो. प्रभूची कृपा असती. स्पेशल ग्रेस म्हणतात त्याला. नाही होत ते सर्वांना शक्य. आणि नाही त्याची मम्मी त्याला मारत. वडिलांची तर गोष्टच दूरची. त्यांना तर उलट चालतच नाही प्रार्थना केलेली त्यांच्यासमोर. चिडाचिड असती त्यांची. तरी ते लेकरू करतं. प्रभूची स्तुती असो. अजूनही वेळ आहे. आपल्याला पण सर्वांना संधी आहे. त्याचं वचन आपल्यामध्ये भरपुरीने घेण्याची संधी आहे. त्याच्या वचनाने स्वतःचं जीवन पूर्ण करण्याची संधी आहे आपल्याकडे प्रियांनो. अधिकाधिक त्या वचनांवरती मनन करत राहा. बघा, गीतं आपण गातो. आपले गीतं का पाठ होतात? आपल्याला ते आवडतात. आपण सारखं सारखं ऐकतो आणि बोलतो. एखादं पण गीत असेल प्रभूचं समजा, मग ते आपण सारखं ऐकल्यामुळं बोलल्यामुळं आपलं पाठ होतं. आणि मग कोणी गायला लागलं तर आपण पण त्यांच्यासोबत बरोबर गाऊ शकतो. तसं देवाचं वचन सुद्धा सतत वाचा, जोरात वाचा. मी खूपदा सांगून झालंय. तेच ऐकताल, तेच पाहताल आणि तेच बोलताल. तिन्ही कृती एकसाथ होतात जर मोठ्याने वाचलं तर. आपले तिन्ही ज्ञानेंद्रिय आहे एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतात. आपण मनातल्या मनात वाचत बसलो तर काय होतं? दुसरीकडे विचार भरकटतात. नाही तर इथं तिथं डोळे दुसऱ्या गोष्टी पाहिलं की तिथं लक्ष जातं. कानावरती तिथलचे आवाज जातात. लोक सगळेच घरात असल्यामुळे एकाच व्यक्तीला कॉन्सन्ट्रेट करून बसणं अवघड जातं. आसपासची लोक घरातले वेगवेगळे कामं करतात. लेकरं असं खेळत राहतात. काहीतरी त्यांचं चालू असतं. प्रत्येकाचं चालू असतं. ते आवाज येत राहतात. डिस्ट्रॅक्शन होत राहतं. म्हणून जोरात वचन बोलायचं. म्हणजे आपले डोळे सुद्धा ते वचन वाचत राहतात. आपलं मुख पण ते बोलत असतं. जोरात बोलल्यामुळे अंतकरणात पण तेच विचार राहतात आणि आपल्या कानांनी पण आपल्याला तेच ऐकू येतं. असं जर केलं तर लवकर वचनं पाठ होतात. जर प्रत्येकाने निश्चय केला असता की मी रोज 2 वचनं पाठ करेल, तर जितके दिवस लॉकडाऊन चालेल त्या लॉकडाऊनच्या दुप्पट वचनं पाठ झाली असती प्रत्येकाची. अर्थात ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही. या संडे स्कूलच्या पण पलीकडच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाचं आपलं आपलं देवाबरोबरचे नातेसंबंध. कारण आपल्यापैकी प्रत्येक जण मी संडे स्कूलला शिकवत नाहीये. प्रौढ व्यक्ती आहेत सर्व बसलेले. मी माझं काम करून बाजूला होणार सांगायचं दरवेळेस तेच देवाच्या आत्म्याद्वारे. प्रत्येकावरती कोण किती प्रमाणात आणि कसं घेतं. कारण प्रौढ व्यक्तींसाठी तर देव मला जबाबदार धरणार नाही कधीच. मी माझं सांगायचं काम केलं. ऑलरेडी किती 40 दिवस झाले असतील लॉकडाऊनला. 40, 45 किती झाले असतील नाही माहिती. समजा 40 दिवस जरी आपण पकडले लॉकडाऊनला झाले असतील समजा असं, तर 2 वचनं जरी केले असते तर 80 वचनं पाठ झाले असते. 80 वचनं. जर वेळ मिळाला असता ज्यांना त्यांनी जास्त केले असते तर किती पाठ झाले असते. 2 वचनं पाठ करणं ही फार अवघड गोष्ट नाहीये. एखादी रेसिपी जर आपण वाचली, ऐकली YouTube वरती, 2दा जरी बघितली आणि आपण एकदा केली तर आपली पाठ होऊन जाते. आपण परतच्या वेळेस करू शकतो तीच गोष्ट बरोबर. किंवा आपल्या फ्रेंडनी काहीतरी बनवलेलं आपल्याला आवडलं, आपण विचारलं तिला, ती सांगते एकदाच, आपण समजून घेतो एकदाच. दुसरी वेळ फक्त बनवायला लागतं. त्याच्यात जर काय कमी जास्त झालं तर परत एकदा तिला फोन करून कन्फर्मेशन घेतलं. तिथं संपली बनवून आपल्या कायमची लक्षात राहते. मग आपल्याला परत कधी पण ती गोष्ट बनवायला हवा आपण बनवत असतो. मग आपल्याला अवघड जातं देवाची 1 वचन फक्त पाठ करायला. किती भयंकर परिस्थिती आहे आत्मिक जीवनाची आपल्या. मी कोणाला दोष द्यायला नाही बोलत आहे प्रियांनो. जागृतीसाठी बोलत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळ आहे तर संधी साधून घ्या. जर आपण आत्ता असं करत राहिलो तर ज्या वेळेस ते भयंकर असे दिवस येतील त्यावेळेस कोणाचाही टिकाव लागणार नाही असं देवाचं वचन सांगतं. कारण आपण देवाला परिपूर्ण रूपात आपल्या अंतःकरणातच जर स्वीकारलं नाही, आपल्या मनात त्याची वचनं ठेवली नाही, त्याचा स्वीकार करून ठेवला नाही, त्याची साठवणूकच केली नाही,
तर अवघड परिस्थितीमध्ये सर्वाइव्ह होणं आपल्याला खूप डिफिकल्ट जाईल. ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. पहिले करिंथ 10 अध्याय. पहिले पत्र 10 अध्याय 11 आणि 12 वचन. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत, बघा, त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. देवाचं वचन. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आपण उभे आहोत आणि आपण पडू नये खाली, म्हणून प्रत्येकाने स्वतःला सांभाळायचं आहे असं देवाचं वचन सांगतं. पण 11वं वचन खूप महत्वाचं आहे की ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण आपल्यासाठी आजच्या काळासाठी युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. जे आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे त्यांनी त्या काळात म्हटलं युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलेलो संत पावलाने. परंतु आजचा काळ आहे, आपण जो जगत आहे त्यावेळेस देवाचं हे वचन सत्य होत आहे आणि आपल्या लोकांसाठी त्या गोष्टी बोधासाठी लिहिलेल्या आहेत असं तो सांगत आहे. मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगल. कुठल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत हे त्यावेळेस संत पाऊल बोलत आहे. त्यावेळेस त्याच्या हातात नवीन करार नव्हता पूर्ण स्वरूपामधला. तो जे शिकवत सांगत होता जुना करार शिकवत होता आणि तो सांगतो युगाच्या समाप्तीप्रत म्हणजे शेवटच्या क्षणाला आता आपण येऊन पोचलो आहे. त्याच वेळेस हे देवाचं जे वचन आहे जे त्याच्या हातात होतं, जो जुना करार आहे तो आपल्या बोधासाठी लिहून ठेवलेला आहे असं तो सांगतोय. याच्यात माझ्या मनाचं काही प्रगटीकरण नाही, फॅक्ट आहे, सत्य आहे. स्वीकारायला शिकणं गरजेचं आहे. आपल्याला भविष्य काळासाठी चेतावणी द्यायला देवाचं वचन लिहून ठेवलं आहे. शेवटच्या काळाच्या गोष्टी ज्या आहेत, जे चिन्ह आहेत, ते काय फक्त प्रगटीकरणात नाही लिहिलेले प्रियांनो. प्रगटीकरणात ते विस्तृत स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत, अधिक जास्त प्रमाणात लिहिलेले आहे. पण फक्त प्रगटीकरणात आहे असं नाही. इनफॅक्ट जुन्या करारात अधिक प्रमाणात लिहिलेलं आहे. सर्व संदेश त्यांचं वाचा. ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस काय होतं की सर्व संदेश त्यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची जी भविष्यवाणी आपण पाहत आहोत, जी ऐकत आहोत आपण, त्यांनी केली होती त्याच्याबद्दलच्या गोष्टी, त्याच्या बरोबरच शेवटच्या काळाची पण भविष्यवाणी प्रत्येक संदेश त्यांनी केली. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर प्रगटीकरण पूर्ण स्वरूपात आपल्याला जर समजून घ्यायचं आहे, आपल्याला ते अंडरस्टँडिंग पाहिजे आहे, तर आपल्याला सुरुवात जुन्या काळापासूनच करणं गरजेचं आहे. त्या सर्वांचा संदर्भ घेऊन तरच आपल्याला नवीन करारातला अर्थ समजणार आहे. उद्या मी त्याच विषयावरती काही गोष्टी बोलणार आहे की आपण किती शेवटच्या काळात जगत आहोत आणि ह्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. उद्या काही ती वचनं घेणारच आहे जरूर. पहिले योहान 2:14. पहिले योहान 2:14. बापांनो,
मी तुम्हास लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. यावेळेस जो बोलत आहे योहान, त्यावेळेसच्या परिस्थितीचा जर विचार केला तर असा क्राऊड आहे त्याच्या समोर बसलेला की जे वृद्ध लोक आहे, बापांनो तो सुरुवात करतो, ते लोक आहे ते संपूर्ण जुन्या करार जगत होते संपूर्णपणे. आणि मग तो तरुणांबद्दल बोलतो, कारण का की त्या तरुणांच्या वयाचाच प्रभू येशू ख्रिस्त होता. त्यावेळेस त्यांच्या आसपास जन्म घेतलेला होता, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं होतं. त्या दोन पिढ्या एकत्र आहेत. बाप पण आहे जे पूर्ण टोटली प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांप्रमाणे जगत होते, आणि तरुण जे आहे, मुलं जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वाढले, त्याचं शिक्षण ऐकलं, त्याचे शिष्य झाले, प्रेषित झालेले आहेत ते. आणि म्हणून तो तेच सांगतो की जे बाप आहेत त्यांनी देव जो पित्याला ओळखलं होतं, जे तरुण आहेत त्यांनी देव जो पुत्राला ओळखलेला आहे. परंतु त्या दोघांनाही एक गोष्ट तो कॉमन सांगत आहे. बघा कशी परिस्थिती प्रेषितांसमोर असेल की दोन वेगवेगळ्या पिढ्या आहेत आणि त्यांना सांगायचं एक साथ. आणि आपल्यासारखं संपूर्ण पवित्र शास्त्र पण नाहीये त्यांच्याकडे, फक्त जुना करार आहे त्यांच्याकडे. लिहून थोडी झालं होतं तोपर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्र. प्रगटीकरण होणं बाकी होतं आणि नंतर ते एकत्रितरित्या सर्वांच्या पर्यंत पोहोचणं बाकी होतं. आणि मग आता त्यांनी जुना करार घेतला आहे आणि त्याच्यामधूनच ते संपूर्ण परमेश्वराचं युगानुयुगचं सत्य सांगत आहे. हे माझ्या मनचे विचार मी सांगत नाही, ही सत्य परिस्थिती सांगते, समजून घ्यावं तुम्ही. म्हणून पण त्या दोन्हीही वेगवेगळ्या पिढीतले लोक ज्यांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये परमेश्वराला पाहिलं, ऐकलं, बोललेलं आहे, आज त्यांना तो एकच कॉमन बोध करत आहे की तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. जर दुष्टाला जिंकायचं आहे, कोण दुष्ट? सैतानाबद्दल बोललेला आहे. जर त्याला आपल्याला जिंकायचं आहे तर त्याच्यासाठी एकच चावी सांगितलेली आहे की त्याचं वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची पण परीक्षा घेतली सैतानाने. सैतान पण परीक्षा घ्यायला वचन घेऊन आला होता येशू ख्रिस्ताकडं. येशू ख्रिस्तानी पण ती परीक्षा ज्यावेळेस जिंकली, त्या सैतानावरती विजय मिळवला, त्यावेळेस त्याने प्रत्युत्तर देताना सुद्धा देवाची वचनच वापरली होती. म्हणून मला हेच सांगायचंय की खोटे शिक्षण घेऊन येणारा जो सैतान आहे तो सुद्धा देवाची वचनच बोलतो आणि तो लोकांना परीक्षेत टाकत असतो. परंतु जर प्रभू येशू ख्रिस्त सत्य स्वरूपात संपूर्ण परिपूर्ण वचनाच्या स्वरूपामध्ये देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आणि त्याचं परिपूर्ण वचन, संपूर्ण उत्पत्ती ते प्रगटीकरण असलेलं वचन, हे सर्वत्र एकत्रितरित्या जर तुमच्या अंतःकरणात आणि जीवनामध्ये राज्य करताय, तरच तुम्ही त्या दुष्टावरती विजय मिळवू शकता. तरच तुम्ही सक्षम आहात. तरच आपल्याला समजू शकतं की ते विजय मिळवण्याचं सामर्थ्य खरं कशामध्ये आहे. परमेश्वर अद्भुत आहे, तो महान आहे, तो गौरवी आहे, त्याचं वचन अद्भुत आहे. प्रियांनो, मला वाटतं आपण आज इथे थांबूयात. पुढच्या वेळेस आपण अजून राहिलेली वचनं घेऊ की देवाचं वचन आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाचं वचन आहे. आणि म्हणून त्या वचनाने
त्या सैतानावरती, त्या पापावरती, त्या मोहांवरती विजय मिळवून देवाची जी परिपूर्णता आहे ती प्राप्त करून घेऊन आपल्या मनाचं पुनरुज्जीवन, आपल्या आत्म्याचं संजीवन आपल्याला प्राप्त करायचं आहे. आपल्या नेत्रांना प्रकाश प्राप्त करायचा आहे. आपल्याला एक विजयशाली व्यक्तिमत्व व्हायचं आहे. आत्मिकरित्या एक सुदृढ आणि बलवान असं व्यक्ती व्हायचं आहे. आणि माझ्यामध्ये कुठलं व्यंग नसावं असं जर मला व्हायचं आहे, मला त्या परिपूर्णतेकडे वाटचाल करायची आहे, मला त्या दुष्टावरती विजय मिळवायचा आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर एकच आहे की देवाचं परिपूर्ण वचन आणि देवाला संपूर्ण सत्य स्वरूपामध्ये स्वीकारणं. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आणि त्याच्या सोबतच त्याचं उत्पत्ती ते प्रगटीकरण असणारं परिपूर्ण वचन आहे, त्या स्वरूपामध्ये परमेश्वराची इच्छा समजून घेणं हे एक विजय ख्रिस्ती जीवनाची चावी आहे प्रियांनो. त्याच्याशिवाय काहीच नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा देवाचं जे वचन आहे त्याच्यामध्ये पारंगत होता. तो 12 वर्षाचा असतानाच तो मोठे मोठे वृद्ध एकदम शास्त्री परुषी होते आणि त्यावेळेस त्यांच्याशी वादविवाद करत होता मंदिरामध्ये. आई वडील त्याला विसरून गेले होते, पुढे पुन्हा आले वापस त्याला घ्यायला. तेव्हा त्यांनी पाहिलं की हा सर्वांशी वादविवाद करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा वचनामध्ये पारंगत परिपूर्ण झालेला होता. मी स्वतः देवाचा पुत्र आहे म्हणून मला वचनाची गरज नाही असं नव्हतं प्रियांनो. त्याने देवाच्या वचनाचं प्रॉपर सर्व काही शिक्षण घेतलं होतं, ते पाठांतर केलं असेल. म्हणून त्या अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताला सैतानाने प्रश्न विचारला. येशू ख्रिस्त म्हणाला का 2 मिनिटं थांब, बायबलमध्ये चेक करतो आता कुठल्या वचनाचा संदर्भ आहे तुला उत्तर द्यायला. काय येशू ख्रिस्तानी तत्काळ उत्तर दिलं, कारण ती सर्व वचनं त्याची पाठ होती. जो सैतान बोलत होता तो बोलत असताना सुद्धा त्याला समजत होतं ते वचन कुठं आहे, त्याचा संदर्भ, ते कुठल्या संदर्भात वापरलेलं आहे, काय आहे ते वचन, हा काय बोलत आहे. आणि त्याचबरोबर त्याला हे सुद्धा कळत होतं की मी आता कुठलं वचन घेऊन ह्याला प्रत्युत्तर केलं पाहिजे. आणि त्याने तत्काळ वचनातून सांगितलं आणि त्या सैतानाला हरवलेलं आहे. त्याच्या मागचं अजून एक रहस्य आहे, एक गुज आहे, जे आपण ही देवाच्या वचनाची सिरीज सुरू केली. त्याची सुरुवात जो फर्स्ट एकदम प्रीचिंग होतं त्याची फर्स्ट जी वचन होती तिथं रहस्य आहे. योहान 1 आणि उत्पत्ती 1 मध्ये आपण पाहिलं की सर्वात अगोदर देवाचं वचन होतं. आणि ज्या वेळेस देवाचं वचन होतं ते देव होतं, त्याच वेळेस स्वर्गामध्ये अजून एक होतं व्यक्ती, ज्याला नंतर तिथून हाकलून देण्यात आलं, तो म्हणजे सैतान. आणि म्हणून देवाबरोबर शब्द देवाबरोबर जो होता आणि शब्द जो देव होता, जो देवासह स्वर्गामध्ये होता, तो शब्द त्याला पूर्णपणे माहिती होता. समजत आहे तुम्हाला? सैतानाने पृथ्वीवर पडल्यावरती कुठून तरी दुकानात जाऊन प्रिंट केलेलं बायबल खरेदी करून पाठ केलेलं नाहीये. ते जेव्हा स्वर्गामध्ये तो शब्द होता जो देवाबरोबरच आहे, म्हणजेच देवाचं वचन आहे, तो होता, त्यावेळेस तिथं सैतान होता. आणि म्हणून जसं त्याला माहिती आहे की देव जो पिता कुठल्या स्वरूपात प्रगट होणार, देव जो पुत्र कसा प्रगट होणार, देव जो पवित्र आत्मा कसा प्रगट होणार, ही जी देवाची उत्तम परिपूर्ण ग्रहणीय जी योजना आहे मनुष्य जातीसाठीची बनवलेली, ती सर्व सैतानाला माहित होती. आणि म्हणूनच सैतान जो आहे त्याच्याबद्दल अजून एक सांगते. मला जास्त बोलायला आवडत नाही सैतानाबद्दल, पण तरी पण सांगते. काही गोष्टींबद्दल अज्ञानी नसावं, माहिती असणं गरजेचं आहे, कारण तो आपला शत्रू आहे. सरते शेवटी शत्रूबद्दल अज्ञानी पूर्णपणे कधीच नसावं, नाहीतर मग आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकत नाही. त्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे, पण त्याचं हे ज्ञान करून घेणं गरजेचं आहे की तो किती कमकुवत आहे आणि आपण त्याच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, तर आपल्याला विजय मिळत असतो. जसे लोकांना हेरायला पाठवलं त्यांनी कनान देश,
12 जणांना 10 जणांनी निगेटिव्ह आणलं, तिथं महाकाय आहेत, असे आहेत, तसे आहेत. दोघांनीच पॉझिटिव्ह वर्तमान आणलं की आहे ते सत्य आहे, ते लोक असे आहेत, तसे आहेत, तसे आहेत, पण आपल्या सोबत परमेश्वर आहे आणि आपण नक्की त्यांच्यावर विजय मिळवू शकतो. हे सामर्थ्य देवाचं वचन देतं. सैतानाने परमेश्वराला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, म्हणून तुमच्या आणि माझ्यापेक्षा तो फार चांगल्या रीतीने ओळखतो परमेश्वर काय आहे. हे सत्य आहे, समजून घ्या ही गोष्ट. देवाचं अंतःकरण त्याला माहिती आहे, तो तिथं होता, देवाच्या योजना त्याला माहिती आहेत, देवाचं वचन त्याला माहिती आहे, आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळं त्याला सोपं जातं लोकांना मोहात पाडणं आणि त्यांच्यावरती विजय मिळवणं. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्याला देवाने निवड आपली केलेली आहे, पण आपण ह्या सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. देवाचं वचन, त्याची उत्तम परिपूर्ण ग्रहणीय इच्छा आणि देव नक्की काय आहे, त्याचं संपूर्ण स्वरूप हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपण काय करतो, डॉक्टरीन्स, टीचिंग, ह्याचे हे तत्व, त्याचे ते तत्व, रूढी पिढी, ह्या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रातून नाही, त्याच्यातून बाहेर पडायचंय. देवाला समजून घेणं आणि त्याच्या खऱ्या ज्ञानाची ओळख होणं हे देवाला समजणं आणि त्याचं वचन आपल्या जीवनाचा उद्देश आहे. बाकी कुठल्या वादविवादात पडूच नका, कन्फ्यूज होताल आणि तिथंच भटकत राहताल. आणि मुख्य म्हणजे डॉक्टरीन्स, तत्व मी पण कधीच कुठले मानत नाही, कारण ह्या सर्व मनुष्याच्या विचार प्रणाली आहेत. मनुष्याने त्याला वाटतं तशा पद्धतीने देवाच्या वचनाचे लावलेले अर्थ आहे, आणि म्हणून वेगवेगळ्या विचार प्रणाली आहे, वेगवेगळे डॉक्टरीन्स आहे, वेगवेगळे तत्वज्ञान आहे, वेगवेगळे पंथ आहेत. आपल्याला फक्त त्याचं शिष्य होण्याचं पाचारण आहे प्रियांनो. आपल्याला त्याला ओळखण्याचं पाचारण आहे. लोकसमुदायापासून वेगळं होऊन त्याचं शिष्य होऊन स्वतःला सादर करणं, त्याच्या समोर सतत त्याच्या सहवासात राहणं, त्याच्यापासून शिकणं आणि त्याला संपूर्ण स्वरूपात ग्रहण करून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे फक्त मनुष्याच्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये जे गुरफटले जातात, आपले दिवस आणि आयुष्याची वर्षानुवर्ष त्याच्यात वाया घालवतात, याच्यामधून सुटकारा प्राप्त करणं गरजेचं आहे. सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल. देवाचं वचन हे परिपूर्ण सत्य आहे. प्रत्येक प्रकारच्या बंधनातून सोडवायला फक्त देवाचं वचन समर्थ आहे. म्हणून देवाचं जे वचन आहे ते संपूर्ण स्वरूपात स्वीकारायला शिका. आपोआप तुम्ही बंधनमुक्त होताल आणि आपोआप तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. त्याच्या सहभागितेत, त्याच्या समक्षतेत तुम्ही जाऊ शकताल. त्याचं सुंदर आणि मनोहर रूप तुम्ही निहाळू शकता आणि त्याच्यापासून ते गौरव, ते सामर्थ्य, ते तेज प्राप्त करून घेऊन आपल्या स्वतःचं, आपल्या जीवनाचं, आपल्या मनाचं, आपल्या अंतःकरणाचं पुनरुज्जीवित करून घेऊन स्वतःला संजीवित करू शकता. एवढं सामर्थ्य नक्कीच त्याच्या पवित्र वचनामध्ये आहे. आपण इथे थांबूयात. आज शेवटची प्रार्थना करणार आहोत आपण.